ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कष्ट बघून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव। रमी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार, दोषी आढळल्यास राजीनामा देईन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। आपल्याला रमी खेळता येत नाही, आरोप बिनबुडाचे, ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, माणिकराव कोकाटेंचा इशारा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांचा राजीनामा, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त, तर काही नेत्यांकडून सरकारवर प्रश्न उपस्थित। न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं, जगदीप धनखड यांना भोवल्याची चर्चा, प्रस्ताव स्वीकारल्याने सरकारची नाराजी ओढवून घेतल्याची राजकीय वर्तुळामध्ये कुजबूज। योगेश कदम यांनी हक्कभंगाचा इशारा दिल्यानंतर अनिल परब यांच्या आरोपाच्या पैरी, सावली बारच्या पाठोपाठ सावित्री नदीमधल्या गाळ उपशावरून सुद्धा गंभीर आरोप। 2006 मधील मुंबई साखळी स्फोटाच्या संदर्भात हायकोर्टाच्या निकालाला सरकारचं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान, तातडीनं सुनावणीची मागणी, 24 जुलैला होणार सुनावणी। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्टला, वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला, उज्ज्वल निकम यांची माहिती। मुख्यमंत्र्यांना गुंडच पोसायचे आहेत का, महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा सवाल, 25 जुलैच्या आत एसआयटी नियुक्त करा, अन्यथा बीडसह राज्यभरामध्ये आंदोलन करायचा इशारा। विधानभवनामध्ये हाणामारी करणाऱ्या सर्जेराव टकलेची जामीन मिळाल्याच्या नंतर मिरवणूक, कळंबोलीमध्ये धनगरी ढोलांच्या तालावर टकलेच्या जामिनाचा जल्लोष। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी ओढे दुथडी भरून वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणीमध्ये पूरस्थिती, अनेक मार्ग बंद। कल्याणच्या नांदिवली परिसरामध्ये खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण, गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाकडून मारहाण, आरोपीवरती गुन्हा दाखल। भारतीय वायुदल यावर्षी सप्टेंबरपर्यंत सर्व मिग-21 विमानं निवृत्त करणार, तेजस मार्क 1A हे विमान घेणार मिग-21 ची जागा। आणि भारतीय लष्कराच्या ताफ्यामध्ये लवकरच लढाऊ अपाचे हेलिकॉप्टर्स, अमेरिकेच्या बोईंगकडून $800 दशलक्ष ना 6 अपाचेंची खरेदी, 3 हेलिकॉप्टर्सची पहिली खेप देशात दाखल। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।